आपण पाहत आहोत SN न्यूज मराठी। लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, रहा आमच्या सोबत अपडेट। खळबळजनक अज्ञात कारणावरून डोळ्यात चटणी टाकून डोक्यात तीक्ष्ण हत्यारानं व दांडक्यानं वार करून 38 वर्ष इसमाचा खून। खवासपूर तालुका सांगोला येथील घटना। डोळ्यात व अंगावर लाल चटणी टाकून डोक्यात तीक्ष्ण हत्यारानं किंवा दांडक्यानं वार करून डोकं फोडून अज्ञात कारणावरून 38 वर्षीय इसमाचा अज्ञात व्यक्तीनं खून केल्याची घटना शनिवार दिनांक 16 ते रविवार दिनांक 17 नोव्हेंबर दरम्यान खवासपूर तालुका सांगोला इथं घडली आहे। किरण ज्ञानेश्वर यादव असं खून झालेल्या इसमाचं नाव आहे। याबाबत सांगोला पोलीस स्टेशनकडून मिळालेली अधिक माहिती अशी, शनिवार दिनांक 16 रोजी रात्री 7:50 किरण ज्ञानेश्वर यादव हे लांडा महादेव मंदिराजवळ यादव वस्ती खवासपूर हा अनिकेत यादव यांच्या दुकानात तंबाखूची पुडी घेऊन घराकडे जात असताना उंबराची लाल लांडा महादेव मंदिराजवळील मनुष्य परिसरात शेतजमीन गट नंबर 863 मधील कच्च्या पायवाटेवर दिनांक 17 रोजी सकाळी 8 वाजण्याच्या पूर्वी कोणीतरी त्यास अडवून लाल चटणी त्याच्या डोळ्यात व अंगावर टाकून त्याच्या डोक्यात तीक्ष्ण हत्यारानं किंवा दांडक्यानं वार करून त्याचे डोके फोडून गंभीर जखमी करून त्याचा अज्ञात कारणावरून खून केलाय। याबाबत दीपक ज्ञानेश्वर यादव राहणार यादव वस्ती खवासपूर यांनी सांगोला पोलिसात फिर्याद दिली आहे। फिर्यादीवरून सांगोला पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भीमराव खंदाळे हे पुढील तपास करत आहेत।